हॅलो स्टुडंट्स, मी परत एकदा तुमचं स्वागत करतोय आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला थंबनेलमध्ये दिसलंच असणार की काय असणार आहे. आपली 11वीची ॲडमिशन प्रोसेस व्यवस्थितरित्या 26 मे 2025 रोजी चालू झालेली आहे. वेबसाईट पण व्यवस्थितरित्या वर्क करत आहे. तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पूर्णपणे सांगणार आहे की रजिस्ट्रेशन विद्यार्थी ॲडमिशनसाठी कसे करू शकतात आणि स्टेप बाय स्टेप प्रोसेस मध्ये कसा ॲप्लिकेशन फॉर्म भरायचा, कुठले डॉक्युमेंट्स अपलोड करायचं आणि कशा प्रकारे आपल्याला कुठले ऑप्शन व्यवस्थित सिलेक्ट करून फॉर्म भरायचा आहे हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. आणि पेमेंट कसं करायचं या सर्व गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहेत. तर आपण डायरेक्टली स्टार्ट करूया. ठीक आहे. तर तुम्हाला बघा, तुम्हाला स्क्रीनवरती दिसतंय की एक नवीन शेड्यूल आलेला आहे आपल्या 11वी ॲडमिशनचं शेड्यूल. त्याच्यामध्ये तुम्हाला काय दिसत आहे बघा की 26 मे ते 3 जून या कालावधीमध्ये स्टुडंटनं त्यांचं काय करायचं आहे, रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि सबमिशन ऑफ ॲप्लिकेशन विथ देअर प्रिफरन्सेस. तर स्टुडंट्स विल बी एबल टू एनरोल अ मिनिमम 1 अँड मॅक्झिमम 10 प्रिफरन्सेस. म्हणजे ॲक्च्युली पार्ट 2 नंतर खोलणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला प्रिफरन्सेस भरायचे आहेत कॉलेजचे. म्हणजे तुम्हाला एक कॉलेजचा सिक्वेन्स द्यायचा आहे, तो पार्ट 2 मध्ये. पण सध्या काय करायचं आहे, फक्त रजिस्ट्रेशन आणि फॉर्म फिलिंग करायचं आहे, बाकी काय सुद्धा नाही. तर याच्यामुळं तुम्ही काय स्टेप फॉलो करायच्या ते आपण आता बघणार आहे. आणि 5 जूनला तुमची जनरल मेरिट लिस्ट लागणार आहे, 5 जूनला. सो 5 जूनला फक्त जनरल मेरिट लिस्ट लागणार. त्याच्यामध्ये सगळ्यांची नावं येणार आणि तुमच्या नावामध्ये काय जर तुम्हाला चेंज करायचं असेल, तुमच्या मार्क्समध्ये काय फरक आला असेल, तुमच्या स्पेलिंगमध्ये काय फरक आला असेल, तर ते तुम्ही 6 आणि 7 जूनला या 2 दिवशी करू शकताय. तर सबमिशन ऑफ ऑब्जेक्शन, त्याला बघा, सबमिशन ऑफ ऑब्जेक्शन हे तुम्ही करू शकताय 6 आणि 7 जूनला करू शकताय. ठीक आहे. तर जनरल मेरिट लिस्ट ही लागणार आहे आपली 5 जून 2025ला. आणि 8 जूनला तुम्हाला फायनलायझेशन ऑफ जनरल मेरिट लिस्ट. म्हणजे जनरल मेरिट लिस्ट आहे त्याचं फायनलायझेशन, म्हणजे फायनल मेरिट लिस्ट आपली किती तारखेला लागणार आहे, 8 जूनला लागणार आहे. त्याच्यानंतर तुम्ही चेंज करू शकत नाही. तुम्हाला काय चेंज करायचं आहे, तुम्हाला काय सांगायचं असेल की बाबा हां, माझ्या स्पेलिंगमध्ये, माझ्या मार्क्समध्ये काहीतरी फरक पडला आहे, तर तुम्ही ते 6 आणि 7 तारखेला तुम्ही ते ग्रीव्हियन्समध्ये तुम्ही भरू शकताय. ठीक आहे. तर हे झालं इथंपर्यंत. त्याच्यानंतर पुढचे राऊंड्स तुम्हाला माहीत आहे की राऊंड 0, राऊंड 1, राऊंड 2 असे वेगवेगळे राऊंड चालू होतील. तर ते फुल राऊंड चालू. 0 राऊंड म्हणजे ॲक्च्युली तुम्हाला सांगायचं होतं, 0 राऊंड म्हणजे असा राऊंड ज्याच्यामध्ये मायनॉरिटी कोटा, इन हाऊस कोटा आणि मॅनेजमेंट कोटा अशा 3 याच्यामध्ये ॲडमिशन तुम्ही घेऊ शकताय. तर ते कधी होणार आहे बघा, 9 जून ते 11 जून. 9 जून, 10 जून आणि 11 जूनला तुम्ही मायनॉरिटी कोटा, इन हाऊस कोटा आणि मॅनेजमेंट कोटा ॲट द कॉलेज लेवल लिस्ट विल बी प्रोव्हाइडेड बाय द डिपार्टमेंट. म्हणजे तुम्ही इन हाऊस मॅनेजमेंट कोटा, इन हाऊस कोटा, मॅनेजमेंट कोटा म्हणजे काय की ती कॉलेज लेवलला काही पर्सेंटमध्ये ॲडमिशन त्यांनी रिझर्व करून ठेवले असतात. समजा एखाद्या कॉलेजमध्ये 100 सीट आहेत, तर त्यांनी समजा 5% जर त्यांनी इन हाऊससाठी ठेवले असतील, तर 5 जागा ते कॉलेज लेवलला भरणार. मायनॉरिटीचं कॉलेज असेल तर 50% जागा ते त्यांच्या त्यांच्या कॉलेजच्या लेवलला ते जागा भरणार. आणि मॅनेजमेंट कोटासाठी पण 5% जागा. तर ते असं त्यांनी मायनॉरिटीचं, जैन वगैरे, बुद्धिस्ट असं कॉलेज असतात, ते मायनॉरिटीचे कॉलेज असतात. मुस्लिम वगैरे हे मायनॉरिटीचे कॉलेजेस असतात. त्या मायनॉरिटीच्या जागा मायनॉरिटी कोटामधून भरल्या जातात. इन हाऊस कोटाचं सांगितलं तुम्हाला, तसंच मॅनेजमेंट कोटाचं असं हे असणार आहे. आपण आता ते बघणार आहे. नंतर पुढे राऊंड वगैरे लागतील. हे थोडक्यात झालं आपलं शेड्यूलचं डिस्कशन. आता आपण ॲक्च्युअल फॉर्म फिलिंगलाच स्टार्ट करूया. तर तुम्हाला माहीत आहे की तुम्ही गुगलवरती गेला, तर गुगलवरती पहिल्यांदा आपण जाऊया. आणि गुगलवरती गेल्यानंतर तुम्हाला इथं महाएफ वाय असं टाकायचं, महाएफ वाय JC ॲडमिशन असं टाकलं की तुम्हाला वरती एक नंबरला जी लिंक दिसते, त्या लिंकवरती व्यवस्थित क्लिक करा. आणि क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं काहीतरी एक वेबसाईटचा इंटरफेस दिसायला लागतोय. तर चला आता आपण बघूया की ॲक्च्युअल रजिस्ट्रेशन प्रोसेस आपल्याला कशी करायची आहे. बघा, रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, ही वेबसाईट उघडायला लागेल. मी तुम्हाला सांगितलं की ही वेबसाईट कशी उघडायची आहे. त्याच्यानंतर ही वेबसाईटवरती आल्यानंतर असं तुम्हाला इंटरफेस दिसणार आहे. आणि बघा, इथं राईट साईडला कोपऱ्यामध्ये तुम्हाला स्टुडंट रजिस्ट्रेशन असा एक ऑप्शन दिसतोय. तर तुम्ही या स्टुडंट रजिस्ट्रेशनला क्लिक करा. याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, एक नवीन पेज उघडणार. त्याच्यावरती बघा तुम्हाला इथं ॲप्लिकंट्स 10th स्कूल एरिया, महाराष्ट्रामध्ये जर
असेल तर इथं क्लिक करा. महाराष्ट्राच्या बाहेर असेल तर तुम्ही इथं क्लिक करू शकताय. आपला विद्यार्थी महाराष्ट्रातला आहे तर आपल्याला महाराष्ट्रात विदिन महाराष्ट्र स्टेट आपल्याला क्लिक करायला पाहिजे. आपला विद्यार्थी फ्रेशर आहे, रिपीटर आहे का प्रिव्हियसली पास्ड आहे, तर आपला विद्यार्थी आहे फ्रेशली पास्ड. त्यामुळे आपण फ्रेशर असं क्लिक करणार आहे. आपला विद्यार्थी कुठल्या बोर्डाचा आहे त्याच्यावरतून आपल्याला त्या बोर्डाचं सिलेक्शन करायचं आहे. तर आपल्याला बघा इथं SSC बोर्ड, CBSE बोर्ड, ICSE बोर्ड हे वेगळे असे बोर्डचे नाव आहेत. तर तुम्ही काय करा, SSC बोर्डला सरळ काय करा, इथं क्लिक करा आणि तुम्ही इथं क्लिक केल्यानंतर पुढे तुम्हाला तो CBS जे काही तुम्हाला बोर्ड असणार आहे त्या बोर्डात पास झालेला त्याचा नंबर तुम्हाला टाकायचा आहे. आता नंबर मी तुम्हाला टाकून दाखवतो. इथं जो काही नंबर आहे तो इथं तुम्ही टाका तुमचा आणि त्याच्यानंतर त्या विद्यार्थ्याच्या आईचं नाव टाकायचं आहे आणि आईचं नाव टाकल्यानंतर व्हेरीफाय नंबर करायचा आहे. तर आपोआप बघा तुम्हाला असं व्हेरीफाय करायला एक पेज तुम्हाला दिसेल, बरोबर आहे. तर हे का आलंय, तर कारण तुम्ही महाराष्ट्र बोर्डाचा विद्यार्थी असल्या कारणानं आपोआप सीट नंबर टाकल्यानंतर आणि आईचं नाव टाकल्यानंतर बाकीच्या सगळ्या डिटेल्स आपोआप फेच झाल्या. तर त्यानं आपोआप खेचून घेतल्या. त्यामुळे तुम्ही फक्त इथं करेक्ट असेल तर इथं करेक्ट करा, नसेल तर कॅन्सल करा. तर इथं काय करा, तुम्ही यस करेक्ट करा. त्यामुळे तुमच्या बाकीचे डिटेल्स बघा आपोआप तुम्हाला इथं आलेल्या दिसणार आहेत. व्हेरीफाय केलेला आहे नंबर त्यानं. आणि ऑब्व्हियसली तुमचं मंथ ऑफ एक्झामिनेशन काय होतं, मार्च होतं. तर तुम्ही फ्रेशर असल्याकारणे तुम्ही इथं मार्चच लिहिणार आहे आणि तुमचं नाव पण इथं आलेलं आहे बघा. त्याच्यानंतर ईमेल आय डी टाका. आता ईमेल आय डी जो आहे तो ईमेल आय डी तो तुमचा जो काही ईमेल आय डी असणार आहे तुम्ही टाकणार आहे. समजा इथं काय जो ईमेल आय डी तुमचा असेल तो इथं ईमेल आय डी टाकून घ्या. त्याच्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाका. मोबाईल नंबर टाकला. त्याच्यानंतर सिक्युरिटी क्वेश्चन जो आहे तो टाका. फेवरेट तुमचा काही गेम असेल, मूव्ही असेल, टीचर असेल किंवा तुमचा बेस्ट फ्रेंड असेल किंवा तुमच्या आजोबांचं नाव असेल ते तुम्ही इथं सिलेक्ट करा आणि त्याच्यानंतर त्याचं उत्तर तुम्हाला इथं आन्सरमध्ये टाकायचं आहे. समजा इथं फेवरेट गेम जरी म्हणलं तर माझा फेवरेट गेम काय, तर मी इथं टाकतो. तर माझा फेवरेट गेम आहे क्रिकेट, तर मी इथं क्रिकेट प्रविष्ट केलं. तुम्ही काय पण टाकू शकताय. इथं जो काही पासवर्ड असेल तो तुम्हाला टाकायचा आहे. समजा आता तुमचं काय असेल कॅपिटल RUTU असं काय जे असेल RAJ, तर तुमचा जो पासवर्ड असेल त्याच्यामध्ये एक कॅपिटल अक्षर असायला पाहिजे आणि बाकी स्मॉल लेटर्स असावेत आणि किमान 8 ह्याचा तर असायला पाहिजे. तो असा तुम्ही पासवर्ड इथं चूज करा आणि तो पासवर्ड कुठेतरी लिहून घ्या. तोच पासवर्ड तुम्हाला इथं कन्फर्म पासवर्डमध्ये टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर हा जो कॅप्चा आहे तुम्हाला इथं फिल करायचा आहे. 8RA काय असेल तो इथं कॅप्चा फिल करायचा आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला नंतर काय असेल ते इथं तर आपण पासवर्ड टाकतोय आणि त्याच्यानंतर इथं जो कॅप्चा आहे तो आपण टाकायचा आहे 8RAHO आणि R. त्याच्यानंतर इथं तुम्हाला रजिस्ट्रेशनचा ऑप्शन इथं दिसेल. बहुतेक आपलं इथं 8 टाकायचं राहिलं होतं. हां, असा रजिस्टरचा तुम्हाला ऑप्शन काय होईल इथं दिसेल. तर हे रजिस्टर तुम्हाला काय करायचं आहे, क्लिक करायचं इथं. तर हे ऑलरेडी असं रजिस्ट्रेशन झालेलं आहे. या विद्यार्थ्यांना ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलेलं आहे. त्यामुळे डायरेक्ट तुम्ही काय करा की त्याच्यानंतर तुम्हाला काय तुमच्या मोबाईलवरती एक मेसेज येणार आहे. तो मेसेज इथं कसं येणार ते मी तुम्हाला दाखवतो. तुम्हाला रजिस्टर केलेला आहे तुमचा ईमेल युजर ID येणार आणि तुम्हाला पासवर्ड माहीत असणार असं एक मेसेज येणार आणि तो मेसेज कुठेतरी नोट डाऊन करून ठेवा. तुम्हाला तो माहीत असला पाहिजे आणि त्याच्यानंतर तुम्ही होमवरती जाणार आहे. होमवरती गेलं की लॉग इनवरती क्लिक करायचं. लॉग इनवरती केला की परत तुम्ही जे काही तुमचे लॉग इन डिटेल्स आहे जसं युजर ID तुम्ही माहीत आहे आता तो युजर ID तुम्हाला इथे टाकायचा आहे. आणि त्याच्यानंतर पासवर्ड जो तुम्ही लक्षात ठेवलेला आहे तो इथे टाकायचा आहे. कारण तो पासवर्ड खूप महत्त्वाचा आहे. आणि नंतर कॅप्चा टाका. असं काय पासवर्ड टाकला की तुम्हाला लॉग इनचा ऑप्शन येतं
येतोय. तर इथे तुम्ही लॉग इन करून घ्यायचं आहे. लॉग इन झालं की तुम्हाला बघा सगळं तुमच्या इथे डिटेल्स आणि ॲप्लिकेशनचा फॉर्म कसा आहे बघा, इनकम्प्लीट आहे असं स्टेटस दिसणार. आणि कॅप ऑप्शन फॉर्म फिलिंग नॉट स्टार्टेड, इन हाऊस नॉट स्टार्टेड, सगळं इथं नॉट स्टार्टेड दिसणार. दिस इज द पार्ट 1. ओके. तर इथं तुम्ही जर डावीकडे बघितलं तर तुम्हाला इथं कधी असं असेल किंवा आधी असेल तर इथं डावीकडला डॅशबोर्ड असा ऑप्शन दिसतोय. त्यानंतर ॲप्लिकेशन पार्ट 1 दिसते, त्याच्यानंतर पार्ट 2 दिसते. अशा सगळ्या ॲप्लिकेशन जे आहेत ऑप्शन आहे ते दिसते तुम्हाला. आता पहिल्यांदा इथं तुम्ही सुरुवात करण्यासाठी तुम्ही रजिस्ट्रेशन डिटेल्सवरती क्लिक करायचं आहे आणि जिथं जिथं स्टार असेल तिथं तुम्ही कम्प्लिटली ते भरायलाच पाहिजे. आता हे बघा आपोआप भरून आलेलं आहे, आपण ऑलरेडी हे भरलेलं आहे, त्यामुळे ह्याला डायरेक्ट नेक्स्ट करा. हे नेक्स्ट केल्यानंतर बघा तुमचे डिटेल्स नाव बरोबर आहे का बघा, दाखल्यावरती जसं असेल ते इथे तुमचं नाव दिसणार आहे आपोआप, आईचं नाव दिसणार आहे, जेंडर, त्याच्यानंतर डेट ऑफ बर्थ आणि इथं तुमचं शाळेचं नाव, इथं तुमच्या स्कूलचा इंडेक्स नंबर जे आहे ते सगळे डिटेल्स आपोआप येणार आहेत. त्यामुळे ह्यात काही चेंज करायची नाही आहे गरज. त्याच्यानंतर तुम्ही इथं सेव्ह अँड नेक्स्ट करू शकता. याच्यानंतर तुम्ही ॲड्रेस टाकायचा आहे, जो काही तुमचा ॲड्रेस असेल तो शॉर्टमध्ये टाकला तरी चालते. आता इथला पिनकोड टाकायचा आहे आपल्याला. पिनकोड टाकला, त्याच्यानंतर स्टेट सिलेक्ट करायचं आहे आपल्याला, डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे, तालुका आणि सिटी किंवा तुमच्या गावाचं नाव ते टाकलं चालते. हे असं नाव टाकून झालं की इथं नंबर टाकलाय, तुम्ही तुमचा मोबाईल नंबर टाकलेला आहे इथं. त्याच्यानंतर तुम्ही इथं दुसरा मोबाईल नंबर टाकू शकताय. त्याच्यानंतर तुमचे काही लँडलाईन असेल तर लँडलाईनचा नंबर टाका. त्याच्यानंतर तुम्ही इथं जे हे टाकलेलं ईमेल आय डी, तो ईमेल आय डी इथं टाकू शकताय आणि इथून तुम्ही सेव्ह अँड नेक्स्ट करू शकताय. तर इथं बघा सगळ्यात महत्त्वाची स्टेप इथे येतोय आपण, जेव्हा आपण कॅटेगरी आणि रिझर्वेशन डिटेल्समध्ये पशी येतोय तेव्हा. तर सगळ्यात महत्त्वाचं आहे की इथं आपोआप सिलेक्टेड आहे SBC, स्पेशल बॅकवर्ड क्लास. तर तुम्हाला कुठल्या रिझर्वेशन कॅटेगरीमध्ये ॲडमिशन घ्यायचं हे तुम्हाला महत्त्वाचं आहे. तर इथं नोट काय दिलं आहे बघा, ॲप्लिकंट्स फ्रॉम द महाराष्ट्र साईड क्लेमिंग एनी रिझर्वेशन should upload supporting documents for the verification and approve for the category. Applicant can upload father's caste certificate if applicant does not have the caste certificate. तर वडिलांचं पण आपण कास्ट सर्टिफिकेट अपलोड करू शकतो. जर आपल्याला वडिलांचं कास्ट सर्टिफिकेट आपल्याकडे जर असेल तर ते आपलं तुम्ही अपलोड करायचं आहे. तर तुमच्यात सगळ्या ज्या कॅटेगरी काय काय येतात बघा, इथं EWS आहे, SCBC आहे, SBC आहे, OBC, ह्या सगळ्या कॅटेगरी तुम्ही जे आहे ते तुम्ही इथं चूज करू शकताय. ठीक आहे. आणि अदरवाईज जर तुमच्याकडे नसेल तर इथं तुम्ही काय करायचं, सरळ जनरल आणि ओपन सिलेक्ट करू शकताय. ठीक आहे. डज ॲप्लिकंट बिलॉंग टू द हँडिकॅप्ड, नो, तुम्ही इथं सिलेक्ट करू शकताय. डज ॲप्लिकंट बिलॉंग टू द अर्थक्वेक प्रोजेक्ट अफेक्टेड जर असेल तर येस करा, नसेल तर नो करा, कारण त्याचे सर्टिफिकेट नंतर लागणार आहेत ॲडमिशन घेत असताना. हँडिकॅप असेल तर त्याचं सर्टिफिकेट लागणार. ॲप्लिकंट बिलॉंग टू द अर्थक्वेक ऑर प्रोजेक्ट अफेक्टेड असेल तर त्याचं पण सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे. हॅज ॲप्लिकंट्स पॅरेंट बिन ट्रान्सफर टू ऑनलाईन प्रोसेस एरिया, हे पण नाही, नो आहे. वेदर ॲप्लिकंट्स ग्रँड पॅरेंट्स फ्रीडम फायटर होतं का, आजोबा कोण फ्रीडम फायटर असेल तर येस म्हणा, नसेल तर नो म्हणा. डज ॲप्लिकंट पॅरेंट्स बिलॉंग टू द डिफेन्स सर्व्हिसमध्ये जर असतील, एक्स सर्व्हिसमॅन जर असतील तर येस करा, नसेल तर नो म्हणा. ठीक आहे, समजलं इथंपर्यंत? तुम्हाला समजलं असेल तर काय डाऊट असेल तर मला सांगा. पुढे बघूया. आता बघा, हां, इफ यू हॅव फॉलिंग अंडर द कॅटेगरी ऑफ ऑर्फन, तर ऑर्फन वगैरे असेल तर येस करा, नसेल तर नो करा. मायनॉरिटी कोटा सगळ्यात महत्त्वाची इथं आहे. जे आपलं मेन राऊंड चालू होणार आहेत त्याच्या आधी आपल्याला मायनॉरिटी कोटामध्ये असेल तर मायनॉरिटी कोटामधून तुम्हाला जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर मायनॉरिटी कोटाला इथं यस करा, नसेल तर नो करा. आणि जर यस केला तर इथं तुम्हाला टाकावं लागेल की बघा तुम्ही हिंदी, सिंधी, पंजाबी, मारवाडी, कोकणी, हिंदी, गुजराती, बेंगाली असं तुम्ही इथं टाकू शकताय. आणि मायनॉरिटी त्याच्यामध्ये बुद्धिस्ट आहे, जैन, मुस्लिम वगैरे तुम्हाला इथं टाकायला पाहिजे.
पण मायनॉरिटी काला विद्यार्थी नसल्यामुळे आपण इथं नो करणार आहे. इन हाऊस कोटामधून जर ॲडमिशन घ्यायचं असेल, एखाद्या शाळेत तुम्ही शिकताय आणि तिथंच 11वीचं कॉलेज आहे, तिथल्या तिथं जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर इन हाऊस कोटाला तुम्ही येस करा, नसेल तर नो करा. कारण ज्याला याला येस केलं तर डायरेक्ट तुमचं ॲडमिशन लागून जाईल इन हाऊस कोट्यामधून. तर आपल्या विद्यार्थ्याला इथं फक्त 10वीचं स्कूलच होतं, तिथं 11वीचं कॉलेज नसल्या कारणानं फक्त आपण इथं नो करणार आहे. जर असेल तर येस करणार. आणि काय लिहिलं आहे काहीतरी लिहायचं राहिलं आपलं. हां, स्पोर्ट्स कॅटेगरी असेल तर तुम्ही येस करा, स्पोर्ट्स कॅटेगरी जर नसेल तर नो करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्हाला त्या कॉलेजमध्ये शाळेच्याच म्हणजे तुमची जी शाळा आहे तिथंच तुमचं 11वीचं जर कॉलेज असेल आणि तुम्हाला ते ॲडमिशन घ्यायचं नसलं तर पण इथं नो करा. पण इथं जर येस केलं आणि तुमचं ॲडमिशन लागलं तर तुम्हाला तिथं ॲडमिशन घ्यावं लागणार. पण इथं तुम्ही नो करा सरळ, तर कारण तुम्हाला तिथे ॲडमिशन घ्यायचं नाही. नसेल तर नोच, आणि असेल तरी आणि घ्यायचं नाही तरी पण नोच करा. सेव्ह नेक्स्ट करा. तर ॲप्लिकेशन कॅटेगरी नाव तर रिसिव्ह, हे जे डाटा आहे तो सगळा सक्सेसफुली सेव्ह झालेला आहे. आणि इथं बघा, इथं तुम्ही सगळे मार्क्स तुमच्या आपोआप फिल झालेले दिसत आहेत तुम्हाला. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही इथून सेव्ह अँड नेक्स्ट करा. इथून सेव्ह अँड नेक्स्ट केल्यानंतर सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला इथं अपलोड करायच्या आहेत. त्या म्हणजे 10thचं मार्कशीट तुमचं जे आहे ते तुम्हाला इथं अपलोड करायचं आहे. आता 10thचं मार्कशीट म्हणजे तुम्ही जी ऑनलाईन कॉपी आहे तुमच्याकडं, ती तुम्ही डायरेक्टली काय करू शकता, अपलोड करू शकताय बरं का. तर काही टेन्शन घ्यायची गरज नाही. कारण मार्कशीट आणि तुमचे स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट अजूनही तुम्हाला पोचलेले नाही तुमच्याकडे, बरोबर ना. कारण ते जर आले असते तर आपण अपलोड केले असते. पण आत्ता आपल्या असं झालेलं आहे की आपल्याकडं 10thचे मार्कशीट असतील किंवा आपले स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट असतील, हे आपल्याकडे पोहोचलेले नाहीत अजून. तर हे तुम्ही JPG फॉर्मॅट असू द्या, JPG PDF, JPG PNG, कुठलाही फॉर्मॅट असू द्या तुमच्याकडं, ते तुम्ही काय करू शकता, इथं अपलोड करू शकता. उदाहरणार्थ इथं माझ्याकडे आहे 10वीचं जे ऑनलाईनची जी कॉपी आहे ते आपल्याकडे आहे इथं. तर ते तुम्ही डायरेक्ट काय करू शकताय, अपलोड करू शकताय. ठीक आहे. तर ही आहे ती कॉपी आपण इथं सेव्ह केलेली आहे. इथं डायरेक्ट अपलोडमध्ये ऑप्शन क्लिक करा. अपलोडमध्ये ऑप्शनमध्ये क्लिक केल्यानंतर इथं अपलोड नाही, तर चूज फाईलवरती सिलेक्ट करा. चूज फाईलवर कॉपीवर सिलेक्ट करा, ओपन करा आणि इथं अपलोड म्हणा. तर आपोआप इथं अपलोड झालेली दिसते. त्याच्यानंतर स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट, कारण हे मॅन्डेटरी नाही आहे. मॅन्डेटरी नसल्या कारणाने तुम्ही नंतर जरी कॉलेजला ॲडमिशन घेताना तुम्ही सबमिट केला तरी चालते, कारण अजून स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट आपल्याला मिळालेलं नाही कॉलेजमधून. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ह्याच्यानंतर 3 नंबरचा जो ऑप्शन आहे, तर याच्यावर तुम्ही जर क्लिक केला तर तुम्हाला आपोआप दिसते की इथं सेल्फ डिक्लेरेशन जे आहे ते इथं डाउनलोड झालेलं दिसते बघा. तर हे जे सेल्फ डिक्लेरेशन जे आहे ते तुम्ही इथं व्यवस्थित त्याची प्रिंटआउट काढायला लागणार आहे तुम्हाला. आणि प्रिंटआउट काढल्यानंतर तुमचा अर्जाचा नंबर इथं लिहायचा. त्याच्यानंतर विद्यार्थ्याचं नाव, मूळ जात प्रवर्ग, केलेला जात प्रवर्ग, हे झालं मराठीत वालं आपलं सेल्फ डिक्लेरेशन आहे. आणि खाली इंग्लिशमध्ये तुम्हाला दिसतंय बघा. तर इथं ओरिजिनल कॅटेगरी, जी काय कॅटेगरी आपल्या असणार आहे, जनरल ओपन असणार आहे, फॉर्म फिल्ड कॅटेगरी असेल, कुठल्याही प्रकारचं रिझर्वेशन जर क्लेम करायचं असेल तर इथं. नंतर इथं तुम्हाला क्लिक करायचं आहे कुठले डॉक्युमेंट्स तुम्ही 10वीचं LC मार्कशीट, हे तुम्ही जेव्हा फॉर्मची प्रिंटआउट करणार आहे त्याच्याबरोबर हे तुम्हाला जोडून पाठीमागं द्यावं लागणार आहे. आणि ह्याची प्रिंटआउट काढून तुम्हाला हे अपलोड करायला लागणार आहे. ठीक आहे. ह्याची प्रिंटआउट पहिल्यांदा काढा आणि अपलोड करा. आणि तसं पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की हे पण मॅन्डेटरी सध्या इथं नाही आहे, पण हे तुम्हाला कुठं लागणार आहे, जेव्हा तुम्ही ॲडमिशन घेणार आहे त्यावेळेस हा फॉर्म तुम्हाला त्याच्याबरोबर जोडून द्यायचा आहे. त्यामुळे हे असंच जरी केलं तरी हे डायरेक्ट आपण सेव्ह अँड नेक्स्ट करू शकतोय. त्यामुळे काहीही प्रॉब्लेम नाही. इथं तुम्हाला 100 रुपयाची फी काय करायची, तुम्हाला अपलोड करायची आहे. म्हणजे 100 रुपये फी भरली की तुमचा फॉर्म काय होतोय, प्रोसेस होतोय आणि फॉर्म काय होतोय, सबमिट होतोय. तर इथं आपण काय करणार आहे, पे करणार आहे. तर तुमची जी काय आहे तर नावाने 100 रुपये इथं पे करायचे आपल्याला. 1 मिनिट फक्त. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्हाला फी तुमची पूर्णपणे कंप्लीट झाली, भरून झाली फी. 100 रुपये जी काही फी आहे ती भरून झाल्यानंतर तुम्हाला काय विंडो दिसते मी तुम्हाला दाखवतो. फक्त मला वेळ द्या, कारण ते पूर्ण जे आहे ते प्रोसेस व्हायला थोडंसं वेळ घेणार. पेमेंट सक्सेसफुल येते ना तोपर्यंत तुम्ही काय करा, तोपर्यंत तुम्ही ते हे करू नका. तोपर्यंत कुठली रिफ्रेश वगैरे करायचं नाही आहे. रिफ्रेश नाही केलं तुमचं आपोआप काय दिसणार आहे बघा तुम्हाला,
असं दिसणार आहे. तर हे पेमेंट सक्सेसफुल झालेलं आहे. पेमेंट सक्सेसफुल झाल्यानंतर तुम्ही डाउनलोड करा रिसिप्ट तुमची, आणि तुमची डाउनलोड झाली की रिसिप्ट ती सेव्ह ठेवा, असं सेव्ह करून ठेवा. सेव्ह करून ठेवली, नेक्स्ट म्हणायचं इथं. नेक्स्ट केलं की बघा इथं तुमच्या सगळ्या डिटेल्स जे आहे तुम्ही एकदा व्हेरीफाय करून घ्यायचं आहे. हे सगळ्या डिटेल्स एकदा व्हेरीफाय करा व्यवस्थित. आणि तुम्ही इथं काय करायचं आहे, इथून तुम्ही प्रिंटआउट घेऊ शकताय, डाउनलोड करू शकताय फॉर्मची. आणि इथं आय हिअर बाय डिक्लेअर अँड अंडरस्टँड दॅट म्हणले तर लॉक ॲप्लिकेशन फॉर्म म्हणायचं आहे. आणि एकदा तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म लॉक केला की तो परत त्याला तुम्हाला त्याच्यावरती चेंजेस जर करायचे असतील तर तुम्ही करू शकताय. पण सध्या तुम्ही हे पूर्ण डिटेल्स व्यवस्थित व्हेरीफाय करूनच मग लॉक करा, तोपर्यंत लॉक करू नका. आणि अशा प्रकारे तुमचा इथंपर्यंत फॉर्म भरून झालेला आहे. याच्यामध्ये तुम्हाला काय अडचण आली तर मला प्लीज कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर पूर्ण व्हिडिओ तुम्ही इथंपर्यंत बघितला त्याबद्दल सर्वांचं थँक्यू. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ आपण घेऊन येतोय, तर सगळ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि नवीन नवीन नोटिफिकेशन असतील. त्याच्यानंतर आपल्याला पार्ट 2चं पण ॲप्लिकेशन आपल्याला भरायचं आहे, ॲप्लिकेशन फॉर्म भरायचा आहे. त्यासाठी तोपर्यंत काय करा, त्यावेळेस आपण ते फॉर्म भरूयाच. तर सध्या तरी हा व्हिडिओ इथंच थांबवते. थँक्यू ऑल ऑफ यू. थँक्यू फॉर द वॉचिंग. डू शेअर, लाईक अँड सबस्क्राईब.